Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महायुती सरकारमध्ये सध्या नेमकं काय चाललंय? एकीकडे वर्षा बंगल्यावर रात्रीच्या वेळेस खास डिनर डिप्लोमसीची चर्चा रंगते, तर दुसरीकडे अचानक वर्षानुवर्ष लटकलेली महामंडळांचे वाटप आणि पालकमंत्री पदाचा वाद एका झटक्यात मिटवला जातो. तुम्हाला नाही का वाटत, कालपर्यंत आम्ही एकटेच निवडणूक लढू म्हणजे एकला चलो रे असा सूर लावणाऱ्या भाजपला अचानक आपल्या मित्र पक्षांची आठवण का झाली? आणि मुख्य म्हणजे या सगळ्यांचा संबंध आपल्या देशातील आणि राज्यातील झेन झी म्हणजेच तरुण पिढीच्या वाढत्या असंतोषाशी आणि आक्रोशाशी आहे का? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याच राजकीय गणिताचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी ऋत्विक भालेकर, स्वागत आहे आपलं मुंबई तकमध्ये. तर घडलं असं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत एक महत्त्वाची भेट झाली. त्यानंतर मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच महायुतीच्या सर्व घटक पक्षांची वर्षा बंगल्यावर एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली. जेवणाच्या टेबलवर पार पडलेल्या या डिनर डिप्लोमसीमध्ये मित्र पक्षांचे सगळे जुने नवे राग रुसवे दूर करण्याचे आदेश देण्यात आले. पण हे फक्त गप्पा आणि जेवणापुरतं मर्यादित नव्हतं. या बैठकीमधून काही मोठे निर्णय बाहेर आले. पहिली गोष्ट, रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा हा कायमचा सोडवण्यात आला. दुसरी गोष्ट, डीपीडीसी म्हणजेच जिल्हा नियोजन आणि विकास समितीचा जो निधी असतो त्याचं वाटप आमदारांच्या ताकदीनुसार आणि पारदर्शक पद्धतीने करण्यावर एक वाक्यता झाली. तिसरी गोष्ट, राज्यातील जवळपास 170 शासकीय महामंडळांची पदे महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या आमदारांच्या संख्याबळानुसार तातडीने वाटण्याचा निर्णय झाला. आणि या सगळ्यानंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरच करून टाकलं की आगामी शिक्षक पदवीधर मतदारसंघ आणि सर्व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती एकत्रच लढणार आहे. आता प्रश्न असा पडतो की अचानक ही दिलजमाई का? भाजप 2029च्या निवडणुका स्वतःच्या बळावर लढण्याची तयारी करत होती. ती अचानक मित्रपक्षांना एवढी घट्टमिठी का मारते? तर याचं उत्तर लपलंय आपल्या तरुणांच्या वाढत्या आक्रोशात. गेल्या काही दिवसात आपण पाहिलंय की कॉक्रोच जनता पार्टीसारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया कॅम्पेन्स आणि तरुण पिढीच्या आंदोलनांमुळे रोजगाराचे प्रश्न, भ्रष्टाचाराविरोधात एकूणच जो संताप आहे, त्याचबरोबर परीक्षातील घोटाळे, महागाई याच्या विरोधात एक प्रचंड मोठी लाट आपल्याला दिसायला लागलेली आहे. मध्यमवर्गीय आता केवळ राजकीय घोषणांवर समाधानी नाहीये. त्यांना हवाय पारदर्शक कारभार आणि उत्तरदायित्व म्हणजेच अकाउंटेबिलिटी. या झेनझी असंतोषाची लाट किती तीव्र आहे याची संपूर्ण जाणीव ही दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्वच नेत्यांना झालेली आहे. भाजपात आता हे स्पष्ट दिसते की जर तरुण वर्ग आपल्या विरोधात गेला आणि त्याच वेळेस जर मित्रपक्षांशी ताणतणाव हा कायम राहिला तर राजकीय फटका बसू शकतो. आणि त्यामुळेच आता महायुती वाचवा आणि एकत्र लढा ही नवी रणनीती आखावी लागली आहे. या सगळ्यानंतर आता सरकारचा काम करण्याचा पॅटर्न कसा बदलतोय हेही पाहण्यासारखं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आता आपापल्या मंत्र्यांचा कामकाजाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. फक्त मोठमोठे चकचकीत रस्ते, उड्डाणपूल आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प दाखवून काम भागणार नाहीये हे सरकारला कळून चुकले. त्यामुळे आता सरकारचं लक्ष थेट माणसाच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांवरती केंद्रित झालेलं आहे. ते म्हणजे शिक्षण क्षेत्र, आरोग्य सेवा, सामाजिक कल्याण आणि महिला बालविकास सारखे मंत्रालय सुद्धा आता महत्त्वाचे वाटू लागले. केंद्रीय पातळीवर सुद्धा भाजप आपली सोशल मीडिया रणनीती आणि संघटनात्मक रचना बदलण्याच्या तयारीत आहे, जेणेकरून या नव्या पिढीच्या प्रश्नांना थेट उत्तर देता येईल. तर मंडळी, थोडक्यात सांगायचं तर वर्षा बंगल्यावरील जेवणाचा बेत हा फक्त एक डिनर नव्हता, तर तो येणाऱ्या राजकीय संकटांना तोंड देण्यासाठी बांधलेला एक मजबूत बांध होता. मित्रपक्षांना दिलेला हा मदतीचा हात आणि प्रशासनात अचानक सुरू झालेली ही धावपळ स्पष्ट सांगते
की महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या दिवसात अजूनही मोठे भूकंप आणि राजकीय फेरबदल पाहायला मिळू शकतात. तुम्हाला काय वाटतं? महायुतीची ही डिनर डिप्लोमसी आणि हे निर्णय तरुणांचा राग शांत करू शकतील का? भाजपची ही रणनीती यशस्वी ठरेल का? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा सोप्या विश्लेषणासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.